नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजची आपली रेसिपी आहे कैरीची डाळ, म्हणजेच याला आंबा डाळ देखील म्हणतात। चैत्र गौरीमध्ये ही प्रामुख्याने केली जाते। त्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवातीला हरभरा डाळ अर्धा कप घेतलेली आहे। ही 4 तास भिजत घातली होती आणि यातील सर्व पाणी काढून घेतलेले आहे। ही मिक्सरच्या भांड्यात आपण घालून घेतलेली आहे। त्यानंतर आपण एक कैरी घेतलेली आहे आणि या कैरीची आपण साल काढून घेणार आहोत। या ठिकाणी यातील आपण अर्धीच कैरी वापरणार आहोत। साल काढून झाल्यानंतर ही बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे। कैरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। जास्त आंबट नाहीये, आंबट असेल तर तुम्ही थोडीच घालू शकता। त्यानंतर या ठिकाणी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या या तिखट आहेत, त्यामुळे 3च मिरच्या आपण वापरलेल्या आहेत। मिरची घालून झाल्यानंतर अर्धा इंच अद्रक घेतलेले आहे। लसूणच्या 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे। घालून झालेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत। साखर घातल्याने डाळ आपली मस्त चटपटीत अशी तयार होते। अर्धा चमचा साखर घालून घेणार आहोत। त्यानंतर मिक्सरला आपण हे चालू बंद करतच फिरवून घ्यायचे आहे। डाळ मिक्सरला एकदम बारीक न करता अशा प्रकारे रवाळ अशी बारीक करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता एकदम आपण ही बारीक न करता रवाळ असे मिश्रण तयार करून घेतलेले आहे। हे पहा, एकदम रवाळ असे हे मिश्रण आपले तयार झालेले आहे। चालू बंद करतच हे बारीक करायचे आहे। याच्यामध्ये आपण पाणी न घालता आपण चालू बंद करतच हे चांगले फिरवून घेतलेले आहे। हे एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत। मिक्सरला फिरवून घेतलेली डाळ आपण बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर या डाळीवर घालण्यासाठी तडका तयार करायचा आहे। तडक्यासाठी आपण 1 चमचा तेल चांगले गरम केलेले आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत। जिरे आणि मोहरी दोन्हीही चांगले तडतडले आहे। त्यानंतर अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। कढीपत्त्याची 7 ते 8 पाने आपण यामध्ये घालून घेतलेली आहे। आपला तडका या ठिकाणी तयार झालेला आहे। तयार मिश्रणावर आपण तडका घालून घेणार आहोत। खाण्यासाठी आपली ही डाळ तयार झालेली आहे। चैत्र गौरीच्या हळदी कुंकवासाठी प्रामुख्याने ही डाळ तयार केली जाते। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रोजच्या जेवणामध्ये चटणी म्हणून देखील ही डाळ तुम्ही तयार करू शकता। अगदी चटपटीत आणि टेस्टी अशी ही आपली डाळीची रेसिपी तयार झालेली आहे। ही आंबा डाळ किंवा कैरी डाळ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।